आता जे मुलं कन्फ्यूज आहेत की मेडिकलला तर ग्रुपिंग करावं का इंजिनिअरिंग, त्यांना अजून डिसाईड करता येत नाही, तर त्या मुलांनी जनरल सायन्स घ्यायचं, चारी पण घ्यायचं. ज्यांना अजून कन्फर्म नाही की मला मॅथ जमेल का बायोलॉजी जमेल, ते जनरल घ्यायचं. ज्याच्यात इंटरेस्ट डेव्हलप होईल, 11वीला तर सगळं करायचं, 11ला ट्वेल्थला जिकडे इंटरेस्ट डेव्हलप होईल ते करायचं. एक जे पर्टिक्युलर प्युअर ज्यांना मॅथ करायचं आहे त्यांनी PCM ग्रुप घेतला तरी चालतो, काही अडचण नाही आहे. ज्यांना पूर्ण मॅथच करायचं, पण ज्यांना अजून कन्फ्युजन आहेत. आणि दुसरं एक, ज्या मुलांना असं वाटतं की मला मॅथ नकोच आहे, फक्त मला बायो ग्रुप करायचं, PCB मेडिकलला जायचं, त्या मुलाने जरी करता त्यांना बायो ग्रुप जरी करायचं असला तरी 11मध्ये मॅथ करावं. भले त्यांनी सब्जेक्ट मॅथ घेतला नाही घेतला तरी चालेल, कमीत कमी 11th. कारण की ट्रिग्नॉमेट्री, कॅल्क्युलस, कॉर्डिनेट जॉमेट्री हा सगळा जो पार्ट आहे तो फिजिक्समध्ये आहे. कॉर्डिनेट जॉमेट्री फार नाही, पण ट्रिग्नॉमेट्री आहे, कॅल्क्युलस आहे, काही चॅप्टर जे फिजिक्समध्ये आहेत. तर फिजिक्स समजायला सोपं जातं मॅथ जर घेतलं तर. शक्यतो ती रिस्क घेऊ नये मॅथ सोडायची, कारण की ऑप्शन खूप बंद होतात. मॅथ जर सोडलं तर खूप लिमिटेड ऑप्शन राहतात. मॅथ जर असेल तर तुमचे आणखीन 70% ऑप्शन वाढतात, आणि तुम्ही नुसतं PCB घेतलं तर तुम्हाला 30%च ऑप्शन आहेत. मॅथ घेतलं तर 70% आहेत, दोन्ही घेतलं तर 100% आहेत. कारण मॅथवरून खूप सारे करिअर अवेलेबल आहेत. इंजिनिअरिंगच नाही, अनेक फील्डमध्ये आपल्याला जाता येतं. आणि मॅथ सब्जेक्ट जो आहे तो पुढं ग्रॅज्युएशन नंतरच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपण देतो. मग सगळ्याच कुठल्या पण असतील, गेट एक्झाम असेल किंवा MPSC UPSC, या सगळ्या एक्झामसाठी मॅथ, जनरल नॉलेज, इंग्लिश हे सब्जेक्ट असतात. त्यामुळे त्याचा पण फायदा आपल्याला होतो. नुसतं PCB घेतला तर मग तुमचे खूप लिमिटेड ऑप्शन शिल्लक राहतात. मेडिकल, डेंटिस्ट समजा, B.Pharm, BMS, एक 4-5 ॲग्री, वेटरनरी. पण इकडं मात्र तुम्हाला सगळे ऑप्शन ओपन आहेत. म्हणून मग शक्यतो मॅथ ठेवलेलं चांगलं. आणि ज्या मुलांना गॅरंटी आहे की माझा नंबर लागू शकतो, त्यांनी समजा PCB घेतलं तरी चालू शकतं. परंतु त्याच्यात एक खूप मोठी रिस्क आहे, कारण की जवळपास 2-2.5 लाख विद्यार्थी परीक्षा देतात. त्यातल्या MBBSच्या जागा सगळ्या मिळून 10,000 पर्यंत आहेत. मग कुठल्याही 2,40,000 मुलांचा नंबर लागणारच नाही, 10,000 मुलाचाच लागेल. 1% आपण एक शक्यता अशी गृहीत धरली की समजा आपण त्या 240 आलो तर काय, म्हणून आपल्याला मॅथचं ऑप्शन असणं गरजेचं आहे. शक्यतो 11-12 मॅथ सोडायची रिस्क घेऊ नये, कारण की मॅथ सोडलं तर फिजिक्स अवघड जातं. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पण मॅथ आहे, फिजिक्समध्ये आहे. जवळपास अर्धा सिलेबस आहे PCBचा, जिथं मॅथची गरज पडते. त्यामुळे ते ठेवलेलं चांगलं. बाकी मॅथच्या बाबतीत तुम्ही कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन घ्या, कुठल्या अकॅडमीत जा, इंडिव्हिज्युअल क्लास लावा, एकत्र सगळे लावा, पण मॅथ आमच्या सगळ्यांकडे शिका. तिथं मॅथ जरी असलं तरी इथं शिका, कारण की तुम्हाला तिथलं जर क्लिअर व्हायचं असेल तर आमच्याकडे या. जर तुम्ही अकॅडमीत क्लास लावलं आणि तिथं तुम्हाला समजलं नाही, तिथं जर तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग व्हावं असं वाटत असेल तर आमच्याकडे बेसिक क्लिअर होईल, कन्सेप्ट क्लिअर होतील, तुमची प्रॅक्टिस होईल, आणि तुम्हाला अंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम येणार नाही, कन्फ्युजन नाही होणार.